हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पालखी सोहळा. नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजेने झाली. तुळशी पूजा करत असताना माझं लक्ष मंदिराकडे गेलं. चैत्र महिन्यामध्ये चैत्र महिन्याच्या कामदा एकादशीला जेव्हा उत्सव असतो, अखंड हरिनाम सप्ताह असतो 4 दिवसाचा, त्याची आता तयारी चालू आहे. 10 दिवसानंतर आपण अखंड हरिनाम सप्ताहासाठी पण भेटणार आहोत आणि ते 4 दिवस जे असतात ते खूप सुंदर असतात. म्हणजे की प्रत्येक वर्षातले एक सुंदर 4 दिवस असे ते दिवस असतात. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचीच आता इथे तयारी चालू आहे. मंदिराला रंगकाम करतायत. त्यानंतर एक एक करून मी सगळी कामं आवरायला घेतली. सगळ्यात पहिले लादी छान स्वच्छ पुसून घेतली. दरवाजा सुद्धा झगमगाट दिसावा म्हणून दरवाजाला लाईटचे तोरण लावले. दरवाजाला कितीही तोरणं लावली, कितीही झगमगाट केला तरी रांगोळीशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे. रांगोळीची तयारी आणि इथे आर्टिस्ट बसले आहेत. दोघी मिळून काढणार आहे रांगोळी. तरी एक आर्टिस्ट मिसिंग आहे आमच्यातला. नंतर पावलं मला लागली. रांगोळी झाली की ताईला होतं बघायला. ओके माई. उंबरठ्या पुढे रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर मी अंगणामध्ये स्वागतासाठी रांगोळी काढायला गेले. घरातली सगळी आवराआवर आणि सजावटीची कामं झाल्यानंतर मी देवपूजेचं साहित्य आणि ओटीचं ताट तयार करून ठेवलं. देवपूजेचं साहित्य, घरातली सगळी कामं, जेवण हे सगळं झालेलं तरी सुद्धा पालखी यायला अजून बराच वेळ होता. पालखी येण्यासाठी वेळ आहे, तोपर्यंत मला भूक लागली म्हणून आम्ही टाइमपास म्हणून हे असं रवांच करतोय. आमच्याकडे पद्धत आहे, पालखी गेल्यामुळे आम्ही काय जेवण म्हणजे जेवत नाही. म्हणून आता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही हे सुका खाऊ खात आहे. थोड्या वेळानंतर आम्ही सुद्धा छान रेडी झालो. मग पूजेसाठी आणि ओटीसाठी लागणारे नारळ सुद्धा आले. तिकडे काय दाटात जातं. देवासाठी आसन घातलं, त्याच्यावरती तांदूळ मांडले आणि मग मी नैवेद्याचं ताट तयार करून घरच्या देवाला नैवेद्य दाखवला. आम्ही सगळे तयार होतो देवाच्या स्वागतासाठी. आणि इकडे आमची अशी पालखीची तयारी आहे. इकडे देवपूजा झालेली आहे. त्या मी सगळ्या ओट्या तयार करून ठेवल्या आहे आणि इकडे पालखी बसणार आता. तर आता इथे काय बनत आहे, हे ताक आहे. पालखीसाठी ताक. पालखीची माणसं आलीत ना, हां, तर त्यांना आम्ही देणार आहोत थंड ताक. ताक आहे की छास आहे? हे ताक आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये त्याचा टेस्ट अजून छान करण्यासाठी जलजिरा पावडर टाकतोय. आणि थोड्याच वेळात आमच्याकडे पालखी आली.
एक वडा पाहिजे तिकडे वडा वडू इकडे काय सांग बस बस इकडे मागे घ्या बाहेर आल्यावर ठेवूया वरती वरती लाव पेटली लाईट हां हां तांदूळ घेतले तांदूळ गुलाब घ्या सोनं एका वरती काय असं देवीच्या एक साईडला लागेल डोक्यावर घाल एक खाली ठेवली जागा नाही होता. नारळ खूप मोठा आहे ना असंच आहे ना तांदूळ घे जराशे खाली खाली पण घे हाताखाली खाली हाताखाली घे तुझ्या तिथे ठेव ठेव डॉक्टर हे केलंय जो मार्ट आहे ना आता तांदूळ दे दोन हात कॉन्फरन्स पूर्ण तीनदा करायचं मला अरेंज करायचं तिथे जाऊन बघायचं जिओ मार्टला आम्ही होतो परवा पूर्व किशोर उभा पण घे देवाची पूजा केली आणि मग देव पुढच्या घरी निघाले. माई दुकान लावलंस काय काय हो तुमच्या दुकानात आमच्या दुकानात ना आम्ही कुर्या ठेवल्यात म्हणजे कुर्या म्हणजे माहितीये का तुम्हाला काय फणसाच्या कुर्या त्याची भाजी करायची दाखवा जरा कुठे आहेत तुमचे फणस हा गावठी कढीपत्ता आहे ही कुयरी आहे बघा आणि ह्या शेकट्याच्या शेंगा आहेत शेकट्या म्हणजे शेगळ्याच्या शेंगा ह्या मुंबईला गेला तर तुम्हाला 10 रुपयाला एक मिळेल आपल्या गावाला तर फ्री मध्ये मिळतात आणि हे कुठून काढले आपण ते आमच्या झाडाचेच काढलेत आम्ही आणि हे कढीपत्ता पण आमच्या झाडाचाच आहे दाखवा कढीपत्ता बघा किती सुंदर आहे आता हा आम्ही ना तोडून साफ करून मुंबईला घेऊन त्या दिवशी मुंबईला निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण पॅकिंग करत होतो आणि त्यानंतर संध्याकाळी मी दिवाबत्ती केली. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विश्ववक्षस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी शङ्खचक्र गदाहस्ते विश्वरूपिणी ते जयः जगन्माते च मोहिनी मंगलम शुभमंगलम. पालखी जेव्हा आमच्या वाडीत येते तेव्हा सगळ्यात पहिले येताना ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाते. त्याचप्रमाणे जाताना सुद्धा ती सगळ्यात पहिले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाते आणि तिकडून सानेवरती जाते. पण ह्यावेळेला इतका उशीर झालेला की पालखीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जायलाच रात्रीचे 1:30-1:45 वाजले. त्यामुळे आम्ही मंदिरात गेलो नाही. तर असा होता आमचा पालखी आगमन सोहळा. यापुढे अखंड हरिनाम सप्ताहाचे व्हिडिओ सुद्धा येणार आहेत. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा.